आजच्या रजनीमधला दुसऱ्या दिवसामधला शेवटचा अंतिम सामना. शेवटची बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट दिवेश नावाचा वादळ मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. गणेशने मात्र चांगला एक झेल घेतलाय. चांगली फलंदाजी पहिल्या वैयक्तिक सामन्यामध्ये. त्यानंतर मात्र आपण पाहिलं दिवेश सारखा फलंदाज बाद घेण्यासाठी याच पद्धतीचं झेल घेणं गरजेचं होतं. हलक्याने फक्त ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु गॅप शोधता आला नाहीये. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर गोलंदाज मिलिंदने केलाय. इथे मात्र फलंदाजाने काहीतरी जास्त एफर्ट्स घ्यावे हे प्रयत्न त्याच्या माध्यमातून होते आणि त्याच्यामध्येच त्या जाळ्यामध्ये फसवलं गेले फलंदाजाला. पहिल्या चेंडूवरतीच गडी बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार मिस्टर दिवेश पारवे. फडका सांगलाय. तिथे क्षेत्ररक्षण झालंय का? 4 धावा झाले. प्रयत्न चांगले झाले. प्रयत्नांसाठी अर्थातच टाळ्या आपण पाहतो, कारण प्रयत्न तिथे अफलातून झालेत. अप्रतिम. नेत्रदीपक प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला भेटले. स्वतःला अक्षरशः झोकून दिलं होतं चेंडू खाली. पहिला स्वीपचा प्रयत्न झाला आहे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 5 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. पंचांचं सुद्धा कौतुक करावं लागणार. विदाउट ब्रेक त्यांनी कामगिरी केली आहे. वैभव सर असतील, पंकज सर असतील, हिमत सर असतील, चांगली कामगिरी राहिली आहे. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा सज्ज होतीये. 4 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र चांगलं यष्टीरक्षण. यशला सुद्धा जावं लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला गॉल. धावांचा विचार केला धावफलक 7 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. आल्या विशालने मात्र त्याच लयामध्ये फलंदाजी केली आहे. शॉर्ट आर्म पुल होतोय सक्सेसफुल. येतोय सौरात आणि धावफलक 4 काय होईल? धावफलक 11 या आकड्यावरती आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतो थोडासा शॉर्ट चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती प्रहार केलाय. कारण ऑलरेडी चांगल्या लयमध्ये आहे. फक्त आणि फक्त चौकारांची बोली भाषा तो मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. इथे मात्र वाईड बॉल आहे. अतिरिक्तच्या रूपामध्ये धावा येत आहेत. शिवाजी पाटीलने सुद्धा वैयक्तिक पहिल्या सामन्यामध्ये ताबडतोब फलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये सुद्धा तशीच कामगिरी करावी लागणार आहे. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न आणि आज खेळाडू वृत्ती दाखवली शिवाजी पाटीलने. कौतुक करावं लागणार आहे. तसंच ब्रश झाला चेंडू, अर्थातच स्वतः बाद घोषित केले. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू वृत्ती दाखवणं खूप जास्त गरजेचं आहे. बॅटर बॅक टू द पवेलियन. धावांचा विचार केला. 12 धावा धावफलकावरती आहेत.
चला सिद्धेश या लगेच. सिद्धेशने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इथे मात्र लेगस्टिकच्या बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. वाईडच्या माध्यमातून ही धाव आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बॅकअप आहे तिथे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिलं जुगलबंदीने क्षेत्ररक्षण झालंय. पुढे षटक प्रतिपथावरती गडी बाद झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र वाईड +1. 1 के साथ 1 फ्री. 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नाहीये, परंतु एक धाव नक्कीच देऊन जाणार आहे. इथे मात्र अजून एक वाईड बॉल आहे. धावफलक 3 चेंडूचा खेळ अजूनही दुसऱ्या षटकातील बाकी. 18 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र आपण पाहिलं आउटसाइड एज लागली नाहीये. लाऊड अपील तर होती, पंचाने फेटाळून लावली आहे. धावांचा विचार केला धावफलक 18 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ अजून या षटकातील बाकी आहे. फटका चांगला, ज्या चौकाराची गरज होती. येतोय तो चौकार. स्वीपर कव्हर रिजन भरून धन 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 करत सिद्धेशच्या फळीतून चौकार. बावीस धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न चांगले झाले. ओमसा 11 बनाम नवज्योत मध्ये सुरू असलेला द्वंद्व आपण पाहतोय. इथे फॉलो थ्रू मध्ये झेल चांगला टिपलाय. आकाश बॅक टू द पवेलियन. इथे मात्र वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावा वारंवार खर्च केल्या गेल्यात, याच्यात दुमत नाहीये. बॅकफुटवरती कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत.
सिंगल परिपूर्ण होती है. 25 चेंडूचा खेळ बाकी अजूनही 3. इथे मात्र बॉक्स आउटच्या रूपामध्ये जावं लागणार आहे. विशाल बॅक टू द पवेलियन गॉन. इथे मात्र डॉट बॉल आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 25 ऑन द स्कोर कार्ड टॅली. हलका त्याने खेळून काढलं. एकदा तिथे वेटी आहे. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. चला घाई करायची थोडीशी. मिलिंदला आपण पाहतोय 26 अजून एक सिंगल इथे येते आणि धावफलक 27 या आकड्यावरती आहे. 27 शेवटचा सामना आपण पाहतोय शिवसेना चषक 2025 ची दुसरी महत्वाची रजनी. चला न्यू बॅटर या. 27 लॉस ऑफ 6. शेवटचे अंतिम 4 चेंडू या इनिंग मधले. महत्वाचा सामना आजच्या रजनी होता. शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. अजून एक सिंगल आणि धावफलक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 या आकड्यावरती आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्टेट ऑन द ट्रॅक. सिंगल परिपूर्ण होते. 29 येणारे 2 चेंडू महत्वपूर्ण आहेत. मिलिंद गोलंदाजी मार्ग होती पुन्हा एकदा. बॅटर बाद.
हा फटका चांगला आहे, महत्वपूर्ण चौकार येतोय, ज्या चौकाराची मात्र गरज होती. आता मात्र 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 34 इज अ टार्गेट नाव. इज अ टार्गेट. चला 2 बॅटर या लगेच. बॅटर्स मिलिंद आणि सनी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शिवाजी. हलक्याने खेचून काढलंय, एक धाव तिथे भेटी आहे. संत गतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न होतोय. अकाउंट ओपन केलं जातोय, श्री गणेशा केला जातोय. 34चा पाठलाग करायचा. 24 चेंडू मागे पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. अजून एक सिंगल. चार धावेचा इशारा आलाय. चार धावेने धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचणार आहे 6 या आकड्यावर. आता 21 मध्ये 28 ची गरज आहे. हा सुद्धा फटका चांगला. क्षेत्ररक्षक यश वेगाने आला. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. 7 ऑन द स्कोर कार्ड आली. चेंडूचा खेळ झाला 4. प्रथम षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. नवजोत विरुद्ध ओमसा 11 मॅच आतमध्ये मैदानाचे सुरू आहे. महत्वाचा सामना आहे 8च्या रजनी मधला. क्वालिफिकेशन साठी अर्थातच संघ तत्पर आपल्याला दिसेल. हलक्याने खेळून काढलंय. एक धाव तिथे भेटे. यशकडे संधी आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. समीकरणाचा विचार केला 18 मध्ये 25 ची गरज आहे. मध्ये 25 ची गरज. HNR स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय मंदांना सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. डिजिटल स्कोररचं वेदांतला आपण पाहतोय ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. अमितला आपण पाहतोय. या संपूर्ण टीमने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. पंचांचा विचार केला वैभव सर असतील, हिम्मत सर असतील, पंकज सर यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. विदाउट एनी कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स खूप चांगली कामगिरी संपूर्ण युनिटच्या माध्यमातून झाली आहे.
9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. समीकरण येणाऱ्या 18 मध्ये 25 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिला दिवेश पारवे. अंडरआर्म क्रिकेट जगतामध्ये सातत्याने ज्याची चर्चा चांगल्या खेळाडू म्हणून होती आहे. थोडासा आज ऑफ कलर राहिलाय, परंतु गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आता चांगली कामगिरी करायची आहे, कारण संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. लेगस्टिकच्या जास्त बाहेर अतिरिक्तने सुरुवात केली आहे. समीकरण आहे येणारा अर्थातच 18 चेंडू मध्ये 24 ची गरज आहे. 24 रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज. इथे चेंडू चांगला आहे. संपर्क झालाय का? संपर्क झालाय का? वडीचा इशारा येतोय. डॉट बॉलचा इशारा आहे. स्विच हिटचा प्रयत्न, कनेक्शन तर चांगलं झालंय, परंतु गॅप शोधता आला नाहीये. गॅप शोधता आला नाहीये. इनोव्हेटिव्ह शॉट, कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न सनीचा होता आणि सनी याच्यासाठीच ओळखला जातो. समीकरण अजूनही विचार केला येणाऱ्या 16 मध्ये 23 ची गरज आहे. स्टेप आउट आणि फलंदाज बाद. दिवेश पारवे याच्यासाठीच ओळखला जातो. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला आणि दिवेशने मात्र लगेचच त्याला निहाळलं. आणि हेच वैशिष्ट्य असतं जेव्हा जेव्हा प्रोफेशनल फॉर्मॅटमध्ये आपण अनेक खेळाडूंना खेळताना पाहतो. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धाने गाजवल्या आहेत आणि त्याच्याकडे अनुभव खूप मोठा आहे. जरी वय लहान असेल तरी अनुभव खूप मोठा आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॅटरने स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं लाईन लेंथ मध्ये परिवर्तन, धीम्या गतीचा शॉर्ट ऑफ गुड लेंथचा चेंडू आपण पाहिला. समीकरण येणाऱ्या 15 मध्ये आता 23 ची. चौदा मध्ये 22 ची गरज आहे. आणि इथे मात्र अजून एक झटका आपण पाहतोय. क्लासिकल लेग कटर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 13 मध्ये 22 ची गरज आहे. न्यू यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आकाशला आपण पाहतोय. 13 मध्ये 22 ची गरज आहे. बॅकफुटवरती पंच केलंय. अजून एक सिंगल. म्हणजे आता समीकरण आहे 12 मध्ये 21 ची गरज. 10.5 च्या सरासरीने धावा आपल्याला अर्जित करायचे आहेत. मध्ये 21 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण यशला पाहतोय. खूप महत्वाचा षटक आहे, कारण आकाश आणि गणेश ही जोडी सुद्धा खूप जास्त लयमध्ये आपल्याला आजच्या दिवसामध्ये दिसली आहे. त्यांच्या विरुद्ध अगदी सरळ बॅटीने स्ट्रेट डाऊन द ट्रॅक येतोय हा क्रॅकिंग चौकार. मच नीडेड बाउंड्री. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहूया आपण काय फटका सजवला गेलाय. अगदी सरळ रेषेमध्ये हा फटका होता.
वॉट अ शॉट लॉंग स्ट्रॉइड आणि कोणती संधी मात्र क्षेत्ररक्षकाला नाहीये. समीकरण येणाऱ्या 11 मध्ये 17ची गरज आहे. आकाश मैदानाच्या आतमध्ये सांगतोय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. मध्ये बदल थोडासा आपण पाहतोय. सिद्धेशला आता लॉंग ऑफ रिजनला प्लेस केले गेलं. स्पीड अप करा प्लीज. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागणार आहे. लगेचच वंडीच्या माध्यमातून 10 मध्ये आता 16ची गरज. स्ट्राईक एंड वरती आकाशच असणार आहे. का डिक्लेअरच्या रूपामध्ये धावली ती मागची. तडासी लेग बाईच्या माध्यमातून धाव परिपूर्ण होणार नाहीये का. पहिलेच कुठेतरी संपर्क झाला. चला फलंदाज बाद घोषित केला गेलाय. चला डाव्या मैदानाच्या आतमध्ये बॅटर मैदानाच्या आतमध्ये ध्रुवला आपण पाहतोय. समीकरण 9 मध्ये 16ची गरज. ओमसा 11 विरुद्ध नवज्योत. आजच्या रजनी मधला शेवटचा सामना आपण पाहतोय. इथे मात्र सिंगल परिपूर्ण होतीये. धावांचा विचार केला आता 7 मध्ये 14ची गरज. खूप महत्वपूर्ण चेंडू आहे. या चेंडूवरती जर बेगेट लगावला गेला तर कुठेतरी पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट टर्न आपल्याला पाहायला भेटणार आहे. 7 मध्ये 14ची गरज आहे. टॅप करण्याचा प्रयत्न ऑनसाइड मध्ये खेळाडू आहे. 1 धाव परिपूर्ण होते. समीकरण येऊन राहणार आहे. 6 मध्ये 13 धावांची गरज आहे. वेळेचा विचार केला लगभग 12 वाजत आला तरी प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी आपण विलेपार्ले नगरीमध्ये पाहतोय. त्याचं औचित्य आहे शिवसेना चषक 2025 ची महत्वपूर्ण रजनी. दुसरी रजनी आपण पाहतोय. प्रेक्षक राजांसाठी अर्थातच स्टँड्स आपण विशिष्ट पाहतोय. महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा आली आहे परंतु काय प्रेक्षकांना मेजवानी आहे. यावर्षी वॉर्ड वाईज पद्धतीने आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय. 32 संघ वॉर्ड वाईज फॉर्मेट मध्ये. चला शेवटचा अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शिवाजी पाटील आपण पाहतोय.
हलक्याने खेळले. ऑनसाइडला खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला परंतु स्वतःला सावरलाय त्याने. क्षेत्ररक्षकाला माहिती आहे खूप मोठा चेंडू आहे, टॅकल करणं गरजेचं आहे. आता समीकरण थोडंसं लांबवते. 5 मध्ये 12ची गरज. नवजोत संघ इथून मात्र पूर्णपणे दारोमदार गणेश वरती असणार आहे. असेच एकमेव किरण मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गणेश असेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. फडका चांगला आहे जिथपर्यंत आकाश मैदानाच्या आत, गणेश मैदानाच्या आतमध्ये आशा आकांक्षा प्रफुल्लित असणार आहेत. आणि आकाश मैदानाच्या अर्थातच बाहेर गेल्यानंतर गणेशने ती जबाबदारी घेतली आणि गणेश मैदानाच्या आतमध्ये सांगतोय हौसलों के तरकश में कोशिशों का तीर जिंदा रख, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ तू, लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. आणि अर्थातच इथे मात्र आपण पाहिलं आशा आकांक्षा अजूनही जिवंत आहेत. कारण समीकरण येऊन थांबलंय. येणाऱ्या 4 मध्ये 8ची गरज आहे. गणेश चौकार लगावला गेलाय. मॅच मध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट. ठीक संपर्क झाला. हॅलो चिक चिक फडका चांगला. मॅच अजूनही बाकी आहे. मॅच अजूनही बाकी. 2 मध्ये 4ची गरज. 2 मध्ये 4ची गरज.